ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाचे सगळे कार्यक्रम झाले, प्रथा झाल्या, तिला हळद देखील लागली, तिचा साखरपुडा झाला. लग्नाच्या एक दिवस अगोदर जी पूनम जी आहे ती गायब होती आणि आई वडील ती पूनमला घरामध्ये हुडकत असताना पूनम काय सापडत नाही. मग आसपास शेजारी ती कुठं कुठं गेले होती, ती कॉलेजात तिथं कॉलेजच्या मित्रांबरोबर ती जाऊन चौकशी करतात. पूनम ती कुठंच सापडत नाही. मग ते आई वडील ते घाबरतात, आपल्या पोरीचं काय बरं वाईट झालं का नाही, म्हणून ते जाऊन पोलिसात जाऊन तक्रार नोंदवतात. तक्रार नोंदवल्याच्या नंतर पोलीस जे आहे आपली चौकशीला चालू होती आणि आपलं सूत्र हलवतात. तर सूत्र हलवायच्या नंतर एकही 4 दिवसाच्या नंतर पोलिसाला सगळी माहिती मिळते की ह्या पोरीचं आहे जे लपडे म्हणजे प्रियकर जो आहे त्याचं नाव आहे रोहित शर्मा. ह्याच्याबरोबर ती पळून गेलेली आहे आणि तिने आता लग्न केलेले आहे. पोलिस गाडी काढतात, त्या गावात जातात.